मला एक सांगा वहिनी, या घरामध्ये तुम्ही दुःखी कधीपासून व्हायला लागल्या? आता नर्मदा वहिनींबद्दल तुमची काय बी तक्रार नव्हती, तुमच्या सगळ्या तक्रारी सुरू झाल्या ते जानकी आल्यावर, है की नाही? बर, तक्रारी सुरू झाल्या, मग आता काय करायचं? आता काय करायचं काय नसते, एवढंच असते, शत्रूचा शत्रू मित्र असतोय. जानकी माझी शत्रू, जानकी तुमची शत्रू, शत्रूचा शत्रू मित्र. तुम्हाला काय बोलायचंय ते बोला पटकन. शत्रूला जर आपण संपवलं नाही तर शत्रू आपल्याला संपवतोय. बोला, कधी करायची सुरुवात? कशाला? जानकीचा पत्ता कट करायला. काय तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? कळते की, म्हणजे माणसं मरतात कशामुळं? हार्ट अटॅक मुळे, है की नाही? आता हार्ट अटॅक येऊन जानकी मेली, तुम्हाला बरं वाटेल की नाही मनातून? पण जानकीला हार्ट अटॅक येण्याची काही गरज नाही, काळीत कसं दगडाचं आहे हो तिथे, म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने तिला संपवलं पाहिजे, नाहीतर आपण संपवणार. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला मध्ये घ्यायची गरज नाही. मला सांगा, तुम्ही रमावतीला गेला होतात ना, तिकडचं काम झालं? रमावतीला काय झालं ते फारसं महत्वाचं नाहीये, दिवसभर तू काय केलंस ते सांग. आत्याबाई म्हणाल्या खूप धडपडलीस म्हणे. हो, आता दिसत नाही म्हटल्यावर थोडीशी धडपडणारच ना. पण हळूहळू मला सगळ्याची सवय होतीये. आपल्या खोलीमध्ये मी नीट फिरू शकते. तुमचं कपडे ठेवण्याचं कपाट, माझ्या सगळ्या वस्तू मला लगेच सापडतात. हा, आता बाहेरच्या हॉलची थोडी सवय व्हायची आहे मला, पण होईल. क्या बात है, एका दिवसात बरीच प्रगती केलेली दिसतेस. मग मी जानकी नरसिंह किल्लेदार आहे म्हटलं, मला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. काल जानकीच्या आई वडिलांचा म्हणे तू अपमान केलास. उगाच कोणाच्याही सांगण्यावरून मला काहीही बोलू नका. आत्याबाई म्हणजे कोणीही नाही, म्हणून नीट ऐक. पुन्हा जर जानकीचा किंवा जानकीच्या नातेवाईकांचा असा अपमान केलास तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला हाकलून देईन घरातून. कारण जानकीचा आणि तिच्या नातेवाईकांचा या घरावर तुमच्यापेक्षा जास्त अधिकार आहे. कारण जानकी या घराची मालकीण आहे. मालकीण आहे. आई बाबा आलेत ना इकडे, त्यांच्याशी बोलण्यामध्ये वेळ कसा जातो कळतच नाही. अरे वा, दोघही आलेत. काय ग, काय विशेष आहे का घरात? विशेष म्हणजे माऊला बघायला आलेत दोघही. अच्छा अच्छा. ए हा, बरं झालं आठवलं. अगं, माझ्या लॅपटॉपवर वेबकॅम आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट बोलू शकतो. मग आता काय करतो? आता बोलतोच की. अगं थांब, तू एक काम कर, तू गण्याला फोन दे, मी त्याला समजवते, त्याला व्यवस्थित कळेल. त्याला कशाला? मला सांग ना, आपण बोलू ना. अगं असं नाही ग, म्हणजे ना, हे बघ, तू आता जिथे आहेस ना तिकडून तू, आणि मी आता जिथे आहे ना तिकडून मी, आपण डायरेक्ट एकमेकींना दिसू शकतो आणि शिवाय आपण बोलू पण शकतो. हे असलं कसलं बोलणं ग? तू आधी गण्याला फोन दे, मी त्याला समजवते आणि आपण खूप वेळ बोलूया. खूप खूप मजा आहे. आणि एक काम कर, तू ना, तू माऊला सुद्धा कॅमेरा समोर आण, म्हणजे तिला सुद्धा बघता येईल मला. हे बघ अमृता, मी ना जरा कामात आहे, आता नाही शक्य, आपण नंतर बोलू. हा आत्याबाई, काल मी तुला एका संस्थेचा नंबर दिला होता, काय झालं त्याचं? झालंय ना, सगळं काही व्यवस्थित झालंय. 4-5 बायका पाठवल्या होत्या त्यांनी, मी बोलले त्यांच्याशी, म्हणजे तशी मुलाखतच घेतली त्यांची. डायरेक्ट मुलाखती? मग त्यातली कोण सिलेक्ट झाली? कानन बेलोसे नावाच्या एक बाई आहेत, चांगल्या वाटल्या मला तरी. पण मग किती वाजेपर्यंत येणार आहे? आज 10 वाजता जॉईन होते म्हणाली आहे. म्हणजे काय 10 वाजले अजून आली कशी नाही? 10ला अजून 5 मिनिटं आहेत.